16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालय हे नागपूरला पोहोचलेलं आहे आणि उद्यापासून विधिमंडळ सचिवालयाच्या प्रशासकीय कामाला सुरुवात देखील होत आहे। सध्या मी विधिमंडळ परिसरामध्ये आपण बघू शकतो की जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि विशेष अधिवेशन संपल्यानंतर लगेचच मुंबईवरनं विधिमंडळ सचिवालयाचे कर्मचारी हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। यावेळेस 6 दिवस हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे, त्यामुळे अगदी कमी वेळात जास्तीत जास्त कामकाज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे उद्यापासून आमदारांचे तारांकित प्रश्न असेल, लक्षवेधी असेल किंवा इतर जे काही कामकाज असेल, ज्या सूचना असेल त्या स्वीकारल्या जाणार आहे। आणि आपण बघू शकतो की सध्या विधिमंडळ परिसरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा अंतिम हात मारला जात आहे। त्यामुळे नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये परत एकदा राजकीय वातावरण राज्याचं हे गरम होणार आहे। ज्या प्रकारे सत्ताधाऱ्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील एक नियोजन केल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे या हिवाळी अधिवेशन काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। सोबतच विरोधी पक्षाची धार ही किती तेज असणार आहे किंवा मजबूत असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। सोबतच राज्याला विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण मिळतो, तो अधिकृत असतो की तो नामधारी असेल हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। तर यावेळेस नागपूरचं हिवाळी अधिवेशन कार्यकाळ जरी 1 आठवड्याचा असला तरी मात्र अत्यंत लक्षणीय असणार आहे। कामाचा व्याप त्या काळामध्ये जास्त असणार आहे। त्यासाठी विधिमंडळ सचिवालय हे नागपूरला पोहोचलं असून उद्यापासून आपल्या प्रशासकीय कामाला सुरुवात करणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।